श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर 2024 हे नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि आपला पहिला सण येणारा जो मकर संक्रांती आहे, या दिवशी आपण काय काय करायचं आहे, या दिवशी केली जाणारी सुगड पूजा कशी करायची आहे. सुगड म्हणजे ज्याला मातीची भांडी म्हटली जातात, मातीची बोळकी म्हटली जातात, त्याची पूजा करण्याचं विशेष महत्त्व असतं. ते का करायचं, कसं करायचं, याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटणं, पतंग उडवणं, याचबरोबर महिलांचं सुगड पूजन हे देखील आवर्जून केलं जातं. तर सुगड म्हणजे काय? तर सुघट म्हणजे चांगली मातीचं भांडं किंवा चांगलं एक घट असा त्याचा अपभ्रंश होऊन त्याला सुगड म्हटलं जातं किंवा काही ठिकाणी बोळकी म्हणतात, काही ठिकाणी मातीची भांडी म्हटलं जातं. तर या थंडीच्या काळामध्ये जे नवं धान्य आलेलं असतं त्याची पूजा करण्याची एक पद्धत असते आणि देवासमोर या सुघटामध्ये किंवा सुगडामध्ये हे धान्य जे आलेलं असतं, हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हे त्या सुगडामध्ये भरलं जातं आणि त्याची पूजा केली जाते की हे देवांनी जे आपल्याला दिले त्यांची त्यांना परतफेड म्हणून हे एक पूजा केली जाते. तर आता ह्या सुगटाची पूजा कशी करायची ते आपण पाहूया. तर या सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंगावर मांडून केली जाते. एखादी आपण चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यावर लाल कपडा अंथरायचा आहे, त्याच्याभोवती रांगोळी काढायची आहे आणि त्याच्यावरती थोडेसे गहू किंवा तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावरती तुम्हाला जेवढे धान्य ठेवायचे असेल तेवढे सुगट मांडायचे आहेत. 5 किंवा 2 किंवा 1 सुगट मांडला तरी चालू शकतं. सुगड मांडण्या अगोदर त्याला हळद आणि कुंकू ओलं करून त्याच्या उभ्या रेषा आपण ओढून घ्यायच्या आहेत. तर प्रत्येकामध्ये आपल्याला जसे आपल्याकडे जे आपल्या भाज्या अवेलेबल असतील किंवा असतील त्या टाकायच्या आहेत. हरभरा, एकत्रित भाज्या टाकल्या तरी चालेल किंवा वेगवेगळ्या ठेवल्या तरी चालेल. तर हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, गव्हाच्या ओंब्या सगळं आपण असं एकत्र करून त्या सुगडात भरायचं आहे. त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि काही ठिकाणी आपण हे जे सुगड ठेवतो त्याच्यावरती लाल रंगाचे पंतीसारखं किंवा छोटंसं असं एक वेगळं सुगड देखील पालथं घालण्याची पद्धत आहे. तर काही ठिकाणी काळं मोठं सुगड एकच भरून ठेवण्याची पद्धत असते. काही ठिकाणी या सुगडांवरती एक पंती ठेवण्याची देखील पद्धत असते. त्याच्यामध्ये आपण तिळगुळ ठेवतो किंवा हळदी कुंकू ठेवतो, फुलं ठेवतो, अक्षता ठेवतो. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. तर त्याप्रमाणे या सुगडचं आपण पूजन करायचं आहे आणि याला तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजे तिळाचे लाडू किंवा तिळाची जे आपण चिक्की वगैरे करतो त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर या अशा प्रकारे आपण सुगडाची पूजा करायची आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या शेतात येणाऱ्या भाज्या आणि आपली जी म्हणजे संपन्नता असते आपल्या म्हणजे ज्या शेतामध्ये येणारी किंवा आपल्या जीवनामध्ये येणारी, त्याचं एक सणाच्या रूपामध्ये ते साजरी करण्याचं एक प्रतीक म्हणजे मकर संक्रांत. आणि सुगड पूजन करून आपण जे येणारे आपली पिकं असतात विविध, त्यांची पूजा देवासमोर करतो आणि देवामुळेच हे आपल्याला प्राप्त झाले, त्यामुळे ते देवालाच समर्पित अशा प्रकारे याची आपण देवाला धन्यवाद देत असतो. तर अशा प्रकारे आपण सुगड अवश्य पूजावे. जर आपल्याला 5 शक्य नसेल तर 1 सुगड देखील आपण पूजू शकतो आणि हे भरलेलं सुगड देवाच्या समोर म्हणजे वर खाली 5 वेळा फिरवून मग त्याची पूजा करायची आहे. म्हणजे हे तुम्हाला समर्पित आहे असा नैवेद्य जसं आपण दाखवतो देवाला त्याप्रमाणे. तर अशा प्रकारे सुगडची पूजा कशी करावी ही माहिती आज तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.